त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाही आहे असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलंय. मला काय म्हटलं, काय म्हटलं मला माहिती नाही. साहेब, अंजली दमनी आज एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंसंदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठीक आहे, बघूया ना त्यांचा. तर मी काय सांगू, ते काय पुरावे आहेत, काय बोलतायत, आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं तूर्त काय योग्य ठरणार नाही, कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही. ज्या मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर औरंगजेबाच्या माणसांना लाच देऊन महाराष्ट्रात परत आले असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं. कोणी? राहुल सोलापूरकर. अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय, हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात. अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लॅन्स, त्यांना संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळे प्लॅन करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं. त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे. ते तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले. आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय, तर ते काय आणि संभाजी महाराज काय, दोघे आपल्या घोड्यावरून ते आरामात आले असते. पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीला कुठेतरी सोडून दिलं, कुठेतरी ताब्यात दिलं. एकटे एका मार्गाने ते महाराज पुढे आले. आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराजे कुठे आहे काय, म्हणजे डोळ्यात पाणी येतं. हा इतिहास आहे. आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ठीक आहे, काय पुढे साहेब जे आहे ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती. आता बरोबर आहे ना. ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती. आता ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत, त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला 10,000 रुपये खर्च येत असेल, त्यांना ह्या 1,500 रुपये घेऊन काय करायचं आहे? हे जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत, किंवा घरकाम करणारे काही महिला असतील, किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण त्यावेळेला काय तेवढं काय लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता ते साहजिकच आहेत, त्यांचे जे नियम आहेत, मी तर मागे सांगितलं, तुमचे काही जे काही नियम असतील ते या टी व्हीवर ते नियम एकदाचे होतात, किंवा हे आमचे नियम आहेत, याच्यात बसतील, त्यांनी मदत घ्यावी, बाकी त्यांनी जे मदत स्वतःहून सोडावे. वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल, ते काही कोणी करत नाही. आणि मी हेही सांगितलं, जर 4 चाकी असणाऱ्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत, तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही, मागण्यातही काही अर्थ नाही, आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी. आणि स्वखुशीनं मग ज्या ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची, तर गावातले लोकसुद्धा सांगणार आहे हे घर जे आहे या नियमात बसत नाही, आपोआपच मग सरकारला सुद्धा सोपं जाईल. पण सरकार ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील. साहेब, नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचा प्रोटोकॉल गेलेला आहे आणि तिथे भाजपच्या नेत्यांचे फोटो आलेले आहे, देवेंद्र फडणवीसांचा फोटो आला आहे. याचे संकेत नेमके काय त्यांच्या? अरे हे बघा, हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात, हे काय तो प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही. कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात. त्यांचे भाजपमध्ये पण मित्र आहेत, अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत, त्यामुळे ते लावतात. आता काल सुद्धा ज्या शिवसेनेचे आमचे मित्र, आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या, तर त्या प्रत्येक जणांची आपापल्या परीने ज्यांची मैत्री असते ते लावतात. साहेब, पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे, मात्र अरे बाबा, तुम्ही कोणी साहेब, एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही का, हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी तर म्हणजे ठीक आहे, ओके. परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, आणि मग त्यांच्यावर ज्या वेळेला अडचणी येते किंवा वेगवेगळी संकटं येतात, तुम्हाला कल्पना आहे, त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं. जर या अशी पदं मी घेतली, राज्यपाल पद फार मोठंच आहे ते, पण मग मी काहीच बोलू शकणार नाही, कोणासाठी भांडू शकणार नाही, बोलू शकणार नाही. त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे, मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे सगळ्यात मोठा आहे.
साहेब मंत्री नाही आहे जिल्ह्याला, सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनेक कामं जे आहेत ते प्रलंबित आहेत, नेमकं काय वाटतं आपल्याला? आता मला काही कल्पना नाही आहे, कारण मी मंत्रिमंडळात नाही आहे. परंतु ही चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे, पालक सचिव आहेत, मग जिल्हाधिकारी आहेत, मग कमिशनर आहेत, मग इतर जे अधिकारी आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत, PWDचे प्रमुख आहेत, ते सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता हा जो प्रश्न जे आहे ते लवकरच मुख्यमंत्री सोडवतील. धन्यवाद सगळ्यांना. आपण देवेंद्र फडणवीसांनी आहे शेवटच्या 1 तासांमध्ये 76 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे, संशय व्यक्त केलेला आहे एकूणच मतदान प्रक्रियेवर. ठीक आहे, आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल. पण आम्ही सगळे बघतो आहोत, आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या कोणी त्या मतदान केंद्रावर फिरकत नाही आणि 4-5 नंतर जी गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या, मग त्या सगळ्यांना ते कुपन किंवा चिठ्ठ्या द्या, तेवढ्या लोकांना मतदान करून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत 8-9 वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं. तर शेवटच्या 2-3 तासामध्ये जे आहे ना हे मतदान नेहमीच वाढतं, हा माझा अनुभव आहे. बाकी आता हायकोर्ट जे काही विचारत आहे सन्मान्य हायकोर्ट त्याला उत्तर देतील गव्हर्नमेंट. आयोगाने असं म्हटलेलं